सोलापुरातील शेतकरी जे आहेत ते पाण्यासाठी आक्रमक झाले आपल्याला पाहायला मिळत आहेत। सीना नदी काठावरील हे सर्व शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की आम्हाला पिण्याचे आणि त्याचबरोबर जनावरांसाठी पाणी द्यावं। या मागणीसाठी जे आहे ते सर्व शेतकरी या ठिकाणी सिंचन भवनमध्ये जमा झाले आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहतो या ठिकाणी शेतकरी आक्रमक होत या ठिकाणी सिंचन भवनच्या मुख्य प्रवेशद्वारामध्येच त्यांनी ठिय्या आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर सीना नदी पात्रातून जे आहे ते पाणी आहे ते आमच्या शेती पिकांना मिळावं या मागणीसाठी हे जवळपास 10 ते 15 गावातील शेतकरी या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर विरवडे बुद्रुक असेल, शिरापूर असेल, पीर टाकळी, शिंगोली, तरडगाव, पाकणी, शिवणी, तिरे, पाथरी, तेलगाव आदी गावातील शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि शेतकरी आक्रमक भूमिकेत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे, त्यामुळे शेतकरी जे आहेत ते आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर उजनी धरणातून पाण्याचं आवर्तन जे आहे ते काही दिवसांपूर्वी सोडण्यात आलेलं होतं, मात्र या ठिकाणी सीना नदीमध्ये जे पाणी सोडलं गेलेलं ते मधल्या बंधाऱ्यांमध्येच अडवल्यामुळे खालील गावांना जे आहे ते पाणी मिळणं अपेक्षित होतं ते पाणी मिळालं नसल्याची तक्रार जी आहे ती या ठिकाणी शेतकऱ्यांकडून व्यक्त होताना पाहायला मिळते। त्यामुळेच शेतकरी जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अधिकाऱ्यांना या शेतकऱ्यांनी धाऱ्यावर धरलेलं देखील आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतोय अधिकारी आणि शेतकरी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक जी आहे ती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर अनेक गावांना याचा फटका जो आहे तो पाणी खालच्या बाजूला न आल्यामुळे बसणार आहे, त्यामुळे शेतकरी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। खरं तर या आवर्तनामधलं ही शेवटची उजनी धरणातली पाळी असल्यामुळे या ठिकाणी शेती पिकं असतील, त्याचबरोबर जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, लोकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, तो प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळेच कुठेतरी सर्व शेतकरी जे आहेत त्या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि सिंचन भवनच्या कार्यालयाबाहेर त्यांनी ठिय्या आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे। त्यामुळे आता हे अधिकारी हे जे पाणी आहे ते या सर्व शेतकऱ्यांना सोडणार का ह्याकडे संपूर्ण शेतकऱ्यांचं लक्ष जे आहे ते लागलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन विनोद हुमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।